सरसकट मागं घ्यायला विधी व न्याय विभागाला तो अधिकार आहे. ती प्रक्रिया ते पार पाडू शकतात. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मुख्यमंत्री सहायता निधीचा आहे. तो पण साधा विषय आहे. नोकऱ्या द्यायच्यात, इथून पाठीमागं दिलेल्या आहेत बलिदान गेलेल्या कुटुंबाला, आताही दिल्या पाहिजेत. मला तर अशी माहिती मिळाली, रात्री पुन्हा एक आमचा बांधव मुंबईत अटॅक येऊन वारला आहे, त्याचं बलिदान गेलं. देवेंद्र फडणवीसांमुळं तिसरा खून झाला आहे आमचा आत्तापर्यंत. देवेंद्र फडणवीसला आईला बोलल्यावरती राग येतो. आमच्या आईचं लेकरू गेलं, आईच्या कुशीत खेळणारं सोन्यासारखं तिचं लेकरू आरक्षणाच्या मागणीसाठी मेलं गेलं, याची लाच तुझ्या आईला किंवा तुझ्या मंत्र्याला वाटू दे. कारण देवेंद्र फडणवीसला जर दुःख झालं तर आमच्या नेत्याला दुःख होतं. मराठ्याची पायदाशी ती म्हणतेच, श्या नकुळे आहे का नाही का 6 नंबरचे काय माहीत, पण आमचे पोरं मेले. देवेंद्र फडणवीसच्या आईला, त्या मायमाऊलीला आमचं सांगणं आहे, आई जसं तुमचं देवेंद्र फडणवीस लेकरू आहे तसं आमच्या आईचं काल लेकरू देवेंद्र फडणवीस साहेबांनी हिरावून घेतलं. आई एक शब्द तरी त्या लेकराबद्दल बोलतात तर या लेकराबद्दलही बोला अशी आमची अपेक्षा. गरिबाचं लेकरू पायपीट करीत करीत आरक्षणाच्या न्यायासाठी मुंबईला तुमच्या पोराच्या दारात आलतं, पण तुमच्या पोरानं त्याचा खून केला, न्याय तर दिलाच नाही. त्याला अटॅक येऊन मेलं म्हणजे त्याला खूनच म्हणलं जातं. देवेंद्र फडणवीसच्या आई माऊलीला आमचं तेच विचार नाही. तुमच्या लेकराबद्दल तुम्हाला जितक्या वेदना होत्यात, आईचं काळीज तुम्ही देवेंद्र फडणवीसची आई यात, आईचं काळीज तुम्हीच जाणू शकता. दुसऱ्यासुद्धा आईचं काळीज कसं असू शकतं. त्या आईचं काळीज किती जळालं असन की तिचा पोरग सोन्यासारखं तिच्या कुशीतून निघून गेलं कायमचं. एकदा तरी मायेचं छत्र शब्दातून देवेंद्र फडणवीसच्या आईनं आणि देवेंद्र फडणवीसनी व्यक्त करावं एवढीच आमची भावना आहे. गेलं आमचं लेकरू शेवटी, पण तुम्ही नाही आरक्षण दिलं. इतकं आमचा जीव, आई इतका आमचा जीव तुमच्या पोरानं स्वस्त केला आहे का? मराठ्याच्या लेकरानं कुठंही मरावं आणि त्याच्यावरती तुमच्या पोरानं म्हणजे देवेंद्र फडणवीसने हसावं, इतका स्वस्त आमचा जीव झाला का? आणि इतकी बिकट परिस्थिती तुमच्या पोरानं उभा केली.